नूतन ध्यान मंदिर विद्यालयात कुमारी गायत्री मोरे यांचा सत्कार। अडाव तालुका चोपडा येथील नूतन ज्ञान मंदिर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात आज दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी विद्यालयाचे माजी विद्यार्थ्यांनी कुमारी गायत्री ज्ञानेश्वर मोरे तिने नीट परीक्षेत उत्तम गुण प्राप्त करून नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात MBBS ला प्रवेश मिळवला। या उज्ज्वल यश प्राप्तीमुळे विद्यालयाकडून कुमारी गायत्री मोरे व तिचे पालक, विद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी DT मोरे यांचा विद्यालयाच्या वतीने शाल व बुके देऊन आणि पेढे भरवून स्वागत सत्कार करण्यात आला। यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक RJ पवार, उपमुख्याध्यापक SK भंगाडे, पर्यवेक्षक KR कंखरे उपस्थित होते। प्रास्ताविक SD चौधरी यांनी केले। प्रास्ताविकात त्यांनी नीट, CET, JEE या परीक्षाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। SR बोळसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना IIT व NIIT या परीक्षेची तयारी कशी करावी याविषयी माहिती दिली। तर KS सावकारे यांनी स्पर्धेत टिकायचं असेल तर कठोर परिश्रम महत्त्वाचे आहे त्याविषयी मार्गदर्शन केले। कुमारी गायत्री मोरे हिने आपल्या मनोगणातून नीट मध्ये चांगले मार्क्स मिळवण्यासाठी अभ्यास कसा करावा, तिने किती वेळ करावा, अभ्यासाचे नियोजन कसे असावे, कोणती पुस्तके वापरावीत याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। विद्यालयाचे पर्यवेक्षक KR कंखरे यांनी आपल्या मनोगणात जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम घेणे महत्त्वाचे आहे। आजचा सत्कार हा विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी त्या उद्देशाने असून आपण असेच उत्तुंग भरारी घ्यावी आणि आपल्या सत्काराची संधी आम्हाला द्यावी असे गौरवोद्गार काढले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन CG परदेशी यांनी केले। कार्यक्रमाचे छायाचित्रण SR महाजन व SD खोडपे यांनी केले। सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांचे सहकार्य मिळाले। मी गायत्री ज्ञानेश्वर मोरे, मी 5वी ते 10वी इथे शिकलेली आहे आणि 11वी 12वी सायन्स घेऊन नीटची एक्झाम देऊन आता नंदुरबारला MBBSला ॲडमिशन झाली आहे। तर आता नीटची एक्झाम द्यायची तर टोटल त्याच्यामध्ये 3 सब्जेक्ट असतात, एक फिजिक्स, केमिस्ट्री, बायो। फिजिक्स आणि केमिस्ट्री दोघं 180 मार्क्सचे असतात आणि बायो हा अर्धा म्हणजे 360 मार्क्सचा असतो। टोटल 720 मार्क्सची ती एक्झाम असते। आणि आता या एक्झाममध्ये डिटेल स्टडी तर असते पण जे बेसिक थोडेफार लागतात, म्हणजे चॅप्टर जेव्हा सुरुवात होते तेव्हा त्याचे बेसिक कन्सेप्ट जे असतात तर ते 8वी 9वी 10वी ह्या वर्गाचेच लागतात। तर मी तुम्हाला हे सांगेन की आता जे पण तुम्हाला शिकवलं जातंय ते व्यवस्थित लक्ष द्यायचं त्याच्याकडे, म्हणजे त्याचे बेसिक कन्सेप्ट असतात ना त्या फक्त आपण एक्झामसाठीच नको प्रिपेअर करायला पाहिजे। तर 11th-12th नंतर तुम्हाला ज्या काही एक्झाम द्यायच्या त्यासाठी त्या बेसिक कन्सेप्ट इम्पॉर्टंट राहतात आणि सिलेबस फास्ट असतो, कठीण पण राहतो। बट जर रेग्युलर आपण स्टडी करत गेलो म्हणजे एक दिवस ब्रेक न घेता आपण जी रुटीन आपली फिक्स केलेली असते की एवढे तास आपण अभ्यास करायला पाहिजे किंवा जेवढे तास आपण अभ्यास करतो त्याच्यामध्ये दररोज अर्धा तास वाढवून नेक्स्ट डेला इम्प्रूव्हमेंट करायची। म्हणजे आता तुम्ही जर बसण्याची कॅपॅसिटी जास्त असेल तुमची, तुम्ही जर खूप जास्त वेळ अभ्यासाला दिला म्हणजे तुमची बसण्याची कॅपॅसिटी वाढेल आणि ते पुढे कामात येतं, ज्याच्यामुळे तुम्हाला सब्जेक्टमधले जे टॉपिक असतात व्हास्ट टॉपिक आता ते जर आपल्याला कव्हर करायचे तर त्याला त्या टॉपिकला तेवढा वेळ द्यावा लागेल। वेळ देण्यासाठी तेवढी बसण्याची कॅपॅसिटी हवी। तर थोडा अर्धा तास जर वाढवला दररोज तुमच्या स्टडीमध्ये तर तुम्ही काही मिळवू शकतात, म्हणजे नंतर तुम्हाला तो फायदा कसा आहे। आता मी क्लासला चोपडाला SDB इन्स्टिट्यूटला होते, मी 2 ते 8 आमची क्लास राहायची, 3 सब्जेक्ट शिकवले जायचे तिथे। मग त्यामध्ये खूप मनापासून अभिनंदन करतो। खरंच बेटा गायत्री, आम्हा सर्वांना, शिक्षक बंधू भगिनींना, माझ्या लाडक्या तुझ्यासारख्या त्या गुणी विद्यार्थ्यांना पण खूप आनंद झाला की नाही बेटा? हो, गायत्रीने मी त्याला सांगितलं तुझ्या भावना व्यक्त कर, पण तिने थोडक्यात आवडलं, काही हरकत नाही, ठीक आहे।
मित्र, गायत्री तिथे स्पीच मधून बोलून गेली, खूप खूप हार्डवर्क करावं लागेल. तुमची बैठक चांगली पाहिजे म्हणजे अभ्यासाला, राईट? हो. जोग नाही मित्र, MBBS ला नंबर लागणं जोग नाही. मग सर किती तास अभ्यास करावा लागेल? गायत्री मला नाही माहिती गायत्रीने किती तास अभ्यास केला, पण मी सांगतो गायत्रीने किती तास अभ्यास केला असावा. 10 तास तरी तिने 24 तासामधून अभ्यास केला असेल तरच तिला हे टार्गेट अचीव करता आलं नसतं. 10 तास सर काही पण बोलता हो तुम्ही, विचारा तिच्या समोर करायला काय करायला. मी बोललो तुझ्याशी काही, यावर आपलं काही संभाषण नाही. 10 तास तरी अभ्यास केला असा. तर काही पण सांगता हो, 10 तास हो बेटा. मी आमच्या दादांना सांगतो, मोरे दादांना, आम्ही सोबत बोलतो शिक्षक बंधू बोलून, मोरे दादा तुम्ही आजच करोडपती झाला. दादाला गंमतच वाटते, काही पण बोलतात सर. मी गंमत करतच नाही, गंमत नाही करायचं सर. आम्हाला नाही समजलं करोडपती झाला म्हणजे काय. तुम्ही पण समाजामध्ये राहतात, बघतात, ऐकतात. जर मॅनेजमेंट कोट्यामधून गायत्रीला नंबर लावायचा राहिला असता, मार्क कमी, एखाद्याला मार्क्स कमी असतील आणि मला माझ्या मुलाला माझ्या